शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जी कोकोपीट मधली हुंडी आहे ही टिश्यू कल्चरची हुंडी आहे, असा गैरसमज नेहमी होत असतो. तर यामध्ये 4 प्रकारच्या हुंड्या येतात. त्यामध्ये आता ही समोर जी दिसतीये ही सॉफ्टवूड कटिंगची हुंडी आहे. सॉफ्टवूड म्हणजे की जी कवळी शेंडी असतात ती खुडल्या जातात आणि तिला प्रक्रिया करून त्यावर मुळ्या फोडून आणि ती रोपं तयार केली जातात. तर अशा टाईपचे जे रोप आहे यांना सॉफ्टवूड म्हणतात, कारण की ते सॉफ्ट आहे, ते आळलेले नाहीये. त्यानंतर जो दुसरा प्रकार येतो हार्डवूड कटिंग, या आळलेल्या काड्या छाटल्या जातात, त्यानंतर त्याचं कॅलेसिंग केलं जातं, त्यानंतर ते कोकोपीट मध्ये टाकून आणि त्याच्या मुळ्या फोडल्या जातात. तर अशा कटिंग्सला हार्डवूड कटिंग असं म्हटलं जातं. आता जी आपली मातीमधली पावशर मातीमध्ये 3 किलोच्या मातीमध्ये जी हुंडी येते ती पण हार्डवूड कटिंग मध्येच मोडल्या जाते, कारण की ते पण आळलेल्याच काड्यांपासून त्याचं रोप तयार केलं जातं. तर हा जो प्रकार आहे याला हार्डवूड कटिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे ही टिश्यू कल्चर. समोर जी हुंडी दिसणारी आहे ही टिश्यू कल्चरची हुंडी आहे. एक छोटासा तुकडा ज्याच्यामध्ये डिसीज नाहीये, व्हायरस नाहीये, असं तुकडा घेऊन आणि त्याचं प्रोपोगेशन केलं जातं लॅबोरेटरीमध्ये आणि त्याच्यानंतर ते फील्डवर लावलं जातं. तर याचा उद्देश एवढाच आहे की डिसीज पासून फ्री असलेली पाहिजे, व्हायरस पासून फ्री असलेली पाहिजे, अशी रोपं तयार केले जातात. हे मेनली मदर ब्लॉक्स किंवा पुढचं जास्त व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन करण्यासाठी, हे व्हायरस फ्री मटेरियल तयार करण्यासाठी अशी हुंडी तयार केली जाते ही लॅबोरेटरीमध्ये. आता पुढचा प्रकार आहे तो बेंच ग्राफ्टिंग. हे बेंच ग्राफ्टिंग मदर ब्लॉक मधनं आळलेल्या काड्या हार्वेस्ट केल्या जातात, बेंचवर त्याचं ग्राफ्टिंग केलं जातं, त्यानंतर कॅलेसिंग आणि रूटिंग हे सोबतच ग्रीन हाऊस मध्ये केलं जातं. अशा हुंड्यांना बेंच ग्राफ्टिंग अशी हुंडी म्हटली जाते. धन्यवाद.